रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। आतापर्यंत अशा भक्तांचे चरित्र ऐकवले जे केवळ देवाचे भक्त आहेत। मला असं चरित्र ऐकायचं जो भगवान परमात्म्याचा अत्यंत सन्निकट असा मित्र आहे, सखा आहे आणि सखा असून भक्त आहे। अशा एका व्यक्तीचं चरित्र मला ऐकायचं आहे ज्या व्यक्तीनं भगवान परमात्म्याची आजीवन सेवा केलेली आहे, जो भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही स्थानामध्ये, दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीमध्ये, दुसऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये रुची ठेवत नाही, ज्याला जगच आवडत नाही। महाराज एकदा तो आवडला बस तो माझा, मी त्याचा। असा कोणीतरी भक्त आहे का जो देवाचा मित्र आहे? शुक महामुनी वर्णन करतात, म्हणे राजा आहे। सांगतात महाराज, भगवान परमात्मा ज्या गुरुकुलामध्ये राहून अध्ययन करत होते त्या गुरुकुलामध्ये त्यांचा एक मित्र होता। तो मित्र आज पोरबंदर नावाच्या नगरीमध्ये राहतो आणि हा जो मित्र आहे तो अनन्य भावाने भगवंताप्रती समर्पित आहे, त्याची भक्ती, त्याचं प्रेम अपार आहे। हा राजा, हा जो भक्त आहे, या भक्ताचं नाव या ठिकाणी शुक महामुनींनी वर्णन केलं नाही, नाव बोललेच नाही, पण लक्षण असं बोललं ना की ते सरळ लक्षण तिथेच जातं। अन्य पुराणांमध्ये त्या ठिकाणी या नावाला उद्धृत केलेलं आहे आणि ते नाव म्हणजे भक्त सुदामा। महाराज परमात्म्याचा एकनिष्ठ भक्त, ज्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या भक्ती व्यतिरिक्त आणखी कोणत्याही गोष्टीला थाराच नाही। सुदामा गृहस्थ जीवनामध्ये आहे, एक पत्नी आहे आणि काही पुत्र आहेत। कसं राहतात महाराज? सुदामा महाराजांच्या गृहस्थ जीवनाचं जर वर्णन केलं तर तुम्हाला वाटेल की अशी भक्ती असते का? आमच्याकडे तर मग नाहीये महाराज। आम्ही वैभवात्मक भक्ती देवाला दाखवायला निघतो, परंतु परमात्म्याला ते वास्तविक आवडतं की नाही हे आम्हाला कळत नाही बरं का। तुम्हाला एक गोष्ट अजून सांगून देते, भगवान परमात्मा जो आहे ना त्याची सेवा त्याच्या इच्छेप्रमाणे केली पाहिजे तर त्याला सेवा म्हणायची। जसं तुमच्या घरी कोणी संत आले आणि महाराज तुम्हाला ना आम्हाला पुरणपोळीच खाऊ घालायची, पण महाराज त्यांना खायची की नाही याचा विचार करा ना अगोदर। त्यांना खायची नाही, तुम्ही बळच त्यांच्या तोंडामध्ये घास घाला, त्यांना त्याचा त्रास होणार आहे याचा विचार न करता, म्हणजे असं झालं ही सेवा तुम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे नाही तुमच्या इच्छेप्रमाणे करताय। हा, तुमची इच्छा आहे म्हणून त्यांनी खायचं, पण त्यांची काय इच्छा हे तर बघा। याचा अर्थ की तुमची इच्छा तुम्ही पूर्ण करतायत, त्यांची इच्छा पूर्ण होत नसेल तर त्याला भक्ती म्हणायचं नाही, त्याला सेवा म्हणायचं नाही। सेवा करण्याचं एकमात्र सूत्र आहे की जो परमात्मा त्याला जी इच्छा आहे त्या इच्छेला न सांगता जर एखाद्या सेवकाला कळत असेल तर ती वास्तविक सेवा आहे, ही गुरुसेवा आहे महाराज। आणि खरंच हे अहोभाग्य बरं का, अशी गुरुसेवा, अशी देवसेवा, अशी इष्टसेवा ज्या व्यक्तीला आपल्या जीवनात मिळते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आणखी काहीही उरत नाही। आणि जो व्यक्ती अहर्निश सेवा करतो त्याने दुसऱ्या कोणत्या देवाला हात नाही जोडले तरी चालतो। रात्रंदिवस गुरुची सेवा करत असेल ना तर अशा व्यक्तीला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या प्रेमाची गरज नाही। कल्पतरू तळवटी जो कोणी बेसना, राजे याची कांता काय भीक मागे, तुमच्या दारात भीक मागायला येणार नाही कारण ती राजाची पत्नी आहे। तसं महाराज तुम्ही जर गुरुदेवांच्या छत्रछायेखाली आहात ना, भगवंताच्या छत्रछायेखाली आहात तर निश्चिंत राहा, कमाल कमाल होऊन जाते जीवनाची। माझ्या व्यक्तिगत जीवनाचा हा अनुभव आहे, अगदी चिखलाचा गोळा होता महाराज, पण गुरुदेवांच्या सानिध्याचा हा स्पर्श जीवनाचं सोनं झालं। सोनं नाही काय म्हणायचं ह्याला मलाही कळत नाही। अशी एक वेळ येते ना महाराज कधी कधी की असं वाटतं की खरंच आज तो दिवस उगवला आपल्या जीवनामध्ये, तो सूर्य उगवला ज्या जीवनामध्ये वास्तविक गुरुभक्ती मिळाली, वास्तविक इष्टभक्ती मिळाली, वास्तविक भगवान परमात्म्याचं प्रेम मिळालं। विश्वामध्ये अनेक लोक अनेक प्रकारचं आवाहन करतील, अनेक लोभ लालच दाखवतील,
या प्रेमाला बळी न पडता जर व्यक्ती केवळ परमात्म्याच्याच चरणावरती आश्रय घेत असेल तर त्याच्या कल्याणामध्ये कोणीही बाधा बनू शकत नाही. आणि महाराज सुदामा यातलेच एक एकनिष्ठ भक्त आहेत ज्यांच्या भक्तीची पराकाष्ठा महाराज वर्णन करतात की महाराजांच्याकडे एक गृहस्थ जीवन, ज्या जीवनामध्ये छोटीशी झोपडी आहे बरं का, झोपडीचं वर्णन केलं. सुदामा महाराजांची झोपडी बघायची तुम्हाला? कोणाकोणाला बघायची? झोपडीत जायचं, राहायचं, झोपडीचं वर्णन केलं. जसं या बरं या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. आतमध्ये गेल्यानंतर बघितलं, दृश्य बघितलं महाराज, आमच्या घरात काय असतं आणि यांच्याकडे काय घडतं. हे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे. हे भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे. प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. भूमीवर पडावे, जमिनीवर पडायचं, खाट गादी नाही आमच्याकडे. बरं महाराज, खाली अंतराला काहीच नाही, जमिनीवर, जमीनही आमचं असं नाही. झोप आली की धरती मातेला मिठी मारायची आणि आकाशाकडे बघायचं, कारण आमच्या घराला छतच नाही. झोपडी, आपल्या घराला केवढे छान छान छत असतात महाराज, काय काय सजवतो. सुदामा महाराजांच्या झोपडीला छत नव्हतं, पडल्या पडल्या आकाशाची तारे मोजतात. आणि मग अशी झोपडी, ज्या झोपडीपासून कधी कशाच प्रकारची बाधा नाही, विघ्न नाही, कसलं भय नाही, अत्यंत निर्भय असणारा व्यक्ती. म्हणून महाराज या आमच्या झोपडीकडे येता तरी सुखी या, जाता तरी सुखी जा. येता तरी सुखी या, जाता तरी सुखी जा. भीतीन या वयाला, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. असं घर आहे ज्या घरामध्ये चूल नाही, चूल आहे तर भांडं नाहीये, कधी भांडं मिळालं तर त्याच्यावरती झाकण नाहीये, पाण्याचा एक माठ ठेवलेला ज्याच्यावरती नारळाची करवंटी झाकण म्हणून ठेवलेली आहे. महाराज, घरामध्ये वस्त्र नाहीये, आज अंघोळ केली तर परत दुसरे वस्त्र नेसण्याकरता नाहीये. जे वस्त्र अंगावरती आहे मलिन झालेलं आहे, जे वस्त्र आहे ते 100 ठिकाणी फाटलेलं आहे. सुशीला, सुदामा महाराजांची पत्नी, महाराज आई असते ना घरामध्ये, आई लागेल तेवढा उपवास करू शकते बरं का. आई सारखा उपवास करण्याचं धाडसच कोणाकडे नाही. सगळ्या घरादाराला जेव घालीन पण आई उपाशी राहते. माता सुशीला आपल्या स्वामीकडे प्रार्थना करते की हे नाथ, माझी बाळ, छोटे छोटे मुलं आहेत माझी, या मुलांना उपवास घडलाय, कधीच यांनी काही खाल्लेलं नाही, पोटभर जेवण तर मलाच आठवत नाही यांना मी कधी खाऊ घातलं. मी आई आहे ना महाराज, माझे लेकर उपाशी असले की मला फार दुःख होतं. अगदी पोट आणि पाठ असं चिटकून गेलंय महाराज, बरगडी दिसायला लागली. माझ्या मुलांना काहीतरी खाऊ घाला. सुदामा महाराज म्हणतात, देवी, या सगळ्या गोष्टी ईश्वर इच्छेनं होत असतात. बघा बरं का, किती गोड प्रसंग आहे. महाराज सांगतायत की आपण आपल्या कर्तव्यनिष्ठतेला राहूनच कर्म केलं पाहिजे. सुदामा महाराज ब्राह्मण आहेत, खांद्यावरती जनेऊ आहे आणि भिक्षुकी व्यवसाय करतात. हा व्यवसाय नाही म्हणत, त्याला व्यवसाय म्हटलं जात नाही. भिक्षुकी करतात, हा त्यांचा धर्म आहे. तुमच्या घरी अनुष्ठान करायचं आहे, हे एका ब्राह्मणाचं कर्म आहे, धर्म आहे.
आणि त्यानंतर तुम्ही लोकांनी कशा प्रकारची दक्षिणा त्यांना दिली पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे. पण हे महाराज एवढे उदार होते की सगळं लोकांमध्ये वाटून देण्यातच फार मोठं श्रेय समजायचे. जसं तुकोबारायांची घटना माहिती तुम्हाला. उसाची मोळी घरापर्यंत येते. कशी येते? एका व्यक्तीनं उसाची मोळी दिली, सगळ्या गावात ऊस वाटत फिरले. शेवटी एकच ऊस घरी आला. पत्नी म्हणते की महाराज हा ऊस आणला कशाला तुम्ही? माझे एवढे लेकरं आहेत, ते काय खाणार? सगळ्या गावाला वाटत फिरले, तुम्हाला घराची आठवण झाली नाही का? हा एक ऊस आहे, काय करू? महाराज म्हणतात तुला काय करायचं ते कर, तुला जे बरं वाटतं ते कर. तो ऊस घेतला आणि तुकाराम महाराजांच्या पाठीवर जोरदार मारला. महाराज तुकोबाराय म्हणतात बरं केलं देवी, ऊस माझ्या पाठीवर मारला. ऊसाचे 2 भाग झाले. एक ऊस तू लेकराला दे आणि दुसरा तू खा. त्याला म्हणतात महाराज संत, न क्रोधो न च मात्सर्यम न लोभो न शुभाम. यांच्याकडे ना क्रोध आहे, ना मात्सर्य आहे, ना ममता आहे, ना अशुभमती आहे. जे काही आहे ते केवळ आणि केवळ भजन. भगवत भजना व्यतिरिक्त ज्यांना जीवनामध्ये दुसऱ्या गोष्टीत रसच मिळत नाही असे थोर संत महापुरुष, ज्यांचं चरित्र ऐका महाराज. भगवंताचं चरित्र ऐकण्यापेक्षा ना संतांचं चरित्र ऐकलं तर व्यक्तीला जीवनामध्ये भक्तीचं महत्व कळतं. आणि यांनी कसं भक्ती केली, कशी भक्ती जीवनात जपली याचं जिवंत उदाहरण आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. प्रत्यक्ष नमुना आपल्या समोर असेल ना तर महाराज आपल्याला स्वतःला तसं बनण्यामध्ये जास्त परिश्रम लागत नाही, फक्त अनुकरण करायचं. सुदामा महाराज भगवान परमात्म्याचे असे एकनिष्ठ भक्त आहेत की भगवान परमात्मा जसं देतात तसं मला राहायचं आहे, तो जसं बोलतो तसं मला करायचं आहे. कारण तो जसं मला ठेवेल तसं मला राहायचं आहे. तो जिथे मला घेऊन जाईल तिथे मला जायचं आहे. जहाँ नाथ रख लोगे वही मैं रहूंगा, जहाँ ले चलोगे वही मैं चलूंगा. हे नाथ, हे नारायण, तुझी जशी इच्छा आहे ना तसं कर माझ्याशी. कारण मी खिळवणं आहे, मी एक छोटासा खिलौना आहे तुझा आणि तू त्याच्याशी खेळणारा क्रीडाकर आहे. तू स्वतः संपूर्ण चराचराशी खेळतोय. मग हे भगवंता, मी तुझं खेळणं आहे ना तर तू खूप खेळ माझ्याशी, जशी तुझी इच्छा तसा खेळ. तुला वाटलं खेळ संपवायचा, तोडून टाक. ही असते भगवान परमात्म्याच्या प्रती असणारे एकनिष्ठ भक्तांची लक्षणं. सुशीला माता प्रार्थना करते की हे प्रभू, माझे मुलं उपाशी आहेत, माझ्या लेकरांकरता काहीतरी खायला मिळावा असा काहीतरी प्रयत्न करा. तरीही काहीही प्रयत्न करत नाही. अनायासे काही लोक याला अजगर वृत्ती म्हणतात बरं का महाराज. अजगर म्हणजे माहितीये तुम्हाला? अजगर पडून राहतं जमिनीवरती आणि एकाच जमिनीवरती पडून तिथं त्याला जे मिळेल ना ते खातात. पण ते अजगर सुद्धा प्रयत्न करतं मिळण्याकरता की त्याच्याकडे अशी शक्ती दिलीये, दूर जरी शिकार असलं तर त्या वायू वेगात तो तोंडात खेचून घेतो त्या शिकारीला. अजगराकडे ती शक्ती आहे. परंतु संत महामंडळी आकाशवृत्ती जगतात. आकाशवृत्ती, आकाशातून पडलं तर ते आपलं, आणि ते आपलंही कधी ते आल्यानंतर, आपल्या हातात आल्यानंतर ते सुद्धा भगवंताला समर्पित करायचं आणि त्यानंतर प्रसाद म्हणून त्याने अनुमती दिली तर त्याला घ्यायचं. ही आहे वास्तविक भक्ती. आणि सुशीला माता म्हणते, महाराज मी ऐकलं आहे तुमचा एक मित्र आहे, द्वारकाधीश आहे, द्वारिकेचा राजा आहे, तुम्ही एकदा जाऊन भेटा त्याला. जसं द्वारिकाधीश ऐकलं महाराज, आपण हृदय गदगद, अत्यंत दिव्य आनंद हृदयामध्ये समावेला. महाराज द्वारिकाधीश, हे कृष्ण, हे सखा, हे नाथ, जो माझा सर्वस्व आहे त्या परमात्म्याचं तू नाव घेतलं सुशीले, काय करू मी आता? महाराज असं आहे ना, तुम्ही जाऊन एकदा भेटा ना त्याला. का भेटत नाही बरं? सुदामाला भेटावं तुम्ही एकदा. सुदामा महाराजांना सांगते द्वारिकाधीशाला जाऊन भेटा महाराज. सुदामा महाराज म्हणतात नाही देवी, मी जाऊ नाही शकत. आता द्वारिकाधीशाची रट लावली. ती म्हणते महाराज तुम्ही त्यांच्याकडून काही घेऊन या असं मी म्हणत नाहीये, तुम्ही त्यांना भेटायला तरी जावा निदान. तुमचा मित्र आहे, तुम्हाला आठवण येत नाही का त्याची? आठवण? अगं सुशीले, आठवण तेव्हा येईल ना जेव्हा मी त्याला विसरेल. मी तर त्याला विसरतच नाही. त्याला आठवलं जातं ज्याला कधी विसरलं जातं. पण महाराज मी याला कधी विसरलोच नाही, तर याची आठवण यायचा प्रश्न कुठून आलाय?
नाही, एक क्षणही विस्मरण झालं नाही. तो तर माझ्या आतमध्ये सदा सर्वदा विद्यमान आहे. पण महाराज एकदा जाऊन भेटा तरी तुम्हाला. तयार झाले, भगवान परमात्म्याला भेटायला निघाले. 5-10 पावलं पुढे चालले. तेवढ्या लक्षात आला, रे भगवंताच्या द्वारामध्ये जात असताना व्यक्तीनं मोकळ्या हाताने जाऊ नये. काय करायला पाहिजे मग? बोला. प्रसाद, फूल, दक्षिणा काहीतरी देवाकडे घेऊन जायला पाहिजे. मोकळ्या हाताने जायचं नाही बरं का. नाही तर मोकळ्या हाताने जायचं, भरभरून घेऊन यायचं. घेण्याची वृत्ती आणि देण्याची अधिक असावी व्यक्तीची. भगवान परमात्म्याच्याकडे जायचं. पण सुशीले घरात तर काहीच नाही, मी नाही जाऊ शकत. मी काय बरं देऊ माझ्या देवाला? सुशीला म्हणते, थांबा, मी पण ब्राह्मणी आहे, भिक्षा करण्याचा माझा अधिकार आहे. शेजारच्या मावशीकडे गेली. म्हणजे मावशी, माझे स्वामी द्वारिकाधीशाला भेटायला जात आहेत, पण घरात काही नाही गाई, काही देतेस का? माझ्या स्वामीला सोबत बांधून द्यायला. जसं नाव ऐकलं द्वारिकाधीश, म्हातारी रडायला लागली. महाराज एवढा आनंदाचा क्षण आहे, मी नाही जाऊ शकत, पण माझ्याकडे काही तंदूळ आहे. तंदूळ शब्द वापरला बरं का भागवताने, अक्षत म्हटलं नाही. अक्षत म्हणजे नक्षत इथे. ते तांदूळच होते, तुटलेले तांदूळ होते, ज्याला क्षती पोहोचलेली आहे असे तांदूळ होते. आणि ते तांदूळ फक्त पसाभर होते. एवढेशे तांदूळ घेतले. सुशीले, अगं काही नाही अजून तुला देण्याकरता, एवढे तांदूळ चाले. अगं आई, पुरेसे झाले, एवढेच दे ना, खूप झाले. तव्यावरती त्या तांदळाला भाजलं ना तेल आहे ना तूप आहे, काहीही नाही. अत्यंत शुष्क असणारे ते तांदूळ भगवान परमात्म्या करता दिले. पण द्यायचे कसे? पण त्यात वस्त्रमही महाराज बांधण्याकरता आपण एखाद्या सोन्याच्या डब्यात देऊ, अनेक गोष्टीमध्ये देऊ. सुशीला म्हणते, महाराज माझ्याकडे एकच साडी आहे, 100 ठिकाणी फाटली. त्यातली त्यात एका साडीचा छोटासा कोपरा फाडला, ज्यामध्ये तांदूळ भरले आणि छोटीशी पोटली बांधून महाराज सुदामांच्या हातात दिली. महाराज भक्त सुदामा भगवान परमात्म्याचं भजन करत 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 द्वारिका नगरीकडे प्रस्थान करतात. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. बात बात चले मन में हरे कृष्ण रामा, बात बात चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गले लटकाई तंदुल की पुतली बगल में दबाई, तंदुल की पुतली बगल में दबाई. चलत चलत पहुँच गए द्वारका के धाम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. आज सुदामा महाराज भगवान परमात्म्याला भेटायला निघाले. निरंतर मुखामध्ये द्वारकाधीशाचं नाव आहे. कंठी प्रेम दाटे, वीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. ज्यांच्या हृदयामध्ये केवळ परमात्मा निवास करतो असा सुदामा, ज्यांच्या नेत्रामध्ये भगवान परमात्म्याच्या दर्शनाची आस भरलेली आहे. विचार करा महाराज, या जीवनामध्ये आपण केवढे भटकतो बरं. एक क्षण भटकून थांबत नाही. आतापर्यंत 84 लक्ष योनी किती वेळा फिरून आलो आपण, याचा अंदाज तरी येतो का? व्यक्तीचा अभिमान सुटत नाही, अहंकार सुटत नाही. मी करतो, मी भोगतो या भावना व्यक्तीच्या मनातून जात नाही. पण बघा महाराज, या जीवनामध्ये मी काहीच करत नाही. अक्षरशः जे करतो ते केवळ परमात्मा करतो. आणि माझ्या जीवनाचं हेच सत्यत्व आहे. जर त्याने नाही केलं तर माझं काहीच होऊ शकत नाही. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है.
करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. हे काना, हे द्वारकाधीश, सगळं तूच करतो देवा, परंतु उगाच माझं नाव लावून देतो. हे तुझी उदारता केवढी मोठी. आपल्या भक्ताचं मोठं पण तुला फार बरं वाटतंय ना देवा. भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत ब्राह्मण सुदामा द्वारकाधीशाच्या द्वारापर्यंत पोहोचले. द्वारपालांनी बघितलं कुणीतरी ब्राह्मण आलेला आहे. द्वारावरती आलेला ब्राह्मण बघून थोडा वेळ संशयात पडले. आहे कोण? अंगावरती मलिन वस्त्र आहे, संपूर्ण शरीर अत्यंत कृश झालेलं आहे, अंगामध्ये अजिबात मांस उरलेलं नाही, चेहऱ्यावरती दुःखाचं दीन दरिद्रतेचं चिन्ह दिसतंय, कपाळावरती अपार असं वैभव संपन्न असणारं तेज आहे, जनेऊ मलिन झालेला आहे. शिखा सूत्र धारण करणारा हा ब्राह्मण शिखेपासून पायापर्यंत थर 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 कापतो. महाराज, भगवान परमात्मा एवढे दिव्य आहेत, परमात्म्याची दिव्यता वर्णन करणं अत्यंत कठीण आहे. बऱ्याच लोकांनी या ठिकाणी असा भाव आणला, म्हणतात की सुदामा महाराज द्वारपाल जसे द्वारपालांच्या समोर आले, सुदामा महाराजांना अडवलं नाही. अरे द्वारपाल, असं काहीच झालं नाही महाराज. श्रीमद भागवताने स्पष्ट वर्णन केलं की भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणांचे भक्त आहेत. भगवंताच्या द्वारामध्ये कुणी ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाला ताटकळत बसावं लागलं असं कदापि होऊ शकत नाही. कुणी ब्राह्मण आला तर त्याच्या स्वागताकरता भगवान परमात्मा स्वतः धावत धावत जातात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापर्यंत जसा हा संदेश पोहोचला की कुणी ब्राह्मण आलेला आहे, परमात्मा धावत धावत निघाले. इकडून भक्त आहे, इकडून भगवान आहे. जसं भगवान परमात्म्याने भक्ताला बघितलं, भक्ताने भगवंताला बघितलं, हरवून गेलं. द्वारकाधीश जसं देवानं बघितलं की माझा भक्त समोरून येतोय, परमात्मा आपले वस्त्र कुठे, मुकुट कुठे, मोर मुकुट कुठे, हातामध्ये असणारं पात्र कुठे, अंगावरचं वस्त्र कुठे, अजिबात भान उरलेलं नाही. कारण महाराज, माझा भक्त, माझा अत्यंत प्रिय सखा, माझ्या प्राणाहूनही अधिक प्रिय असणारा सखा आज मला भेटायला आलेला आहे. बघा महाराज, ही भक्तीची पराकाष्ठा अद्भुत आहे, अवर्णनीय आहे. एक भक्त भगवंताला भेटायला चाललाय आणि भगवंत त्याच्या भेटी करता आजीवन व्याकुळ आहे. अशी भक्त आणि भगवंताची भेट फक्त या द्वारिका नगरीमध्ये कृष्ण आणि सुदामा यांच्याच मध्ये घडू शकते. भगवान पुढून आले, जसं बघितलं भगवान परमात्मा जसे समोरून बघितले, सुदामा धावत 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 गेले, चरणावरती लोटांगण घातलं. हे ब्रह्म, हे कृष्ण, हे परमात्मा, आजीवन अतृप्त असणारा जीव आज तृप्त झाला, तुला भेटून माझं सर्वस्व पूर्ण झालं. अशा अर्ध्या जीवाला पूर्ण करणारा हे परमात्मा, माझा प्रणाम स्वीकार कर देवा. सुदामा महाराज उठले. महाराज, भगवान परमात्मा सुदामा महाराजांना घट्ट मिठी मारतात, आलिंगन देतात. हा भाव अत्यंत दिव्य आहे. भगवान कृष्ण समोरून अशा प्रकारे आलिंगन देतात. हे सुदामाला आवडलं नाही. म्हणे महाराज, असं करू नका, तुम्ही द्वारकाधीश आहात, द्वारकेचा राजा आहे तुम्ही. माझं शरीर मलिन आहे, संपूर्ण शरीर अत्यंत कठोर आहे देवा, तुम्ही कमळापेक्षाही जास्त कोमल आहात, मला आलिंगन करू नका देवा. तुमचे वस्त्र मलिन होतील, तुमचं शरीर मलिन होईल देवा, आणि त्याच मध्ये माझ्या अंगावरची जी हाडं आहेत ते तुमच्या अंगाला टोचतील देवा, मला आलिंगन करू नका. पण महाराज, माहितीये, भगवान परमात्म्याला जणू काही पूर्ण वाटलं होतं की माझं हृदय माझ्याकडे आलंय. आतापर्यंत हृदय नव्हतं मला, माझा सुदामा भेटला म्हणजे माझं हृदय मला भेटलंय. भगवान परमात्मा म्हणतात, असं असतं ना, डाव्या बाजूला हृदय असतं महाराज, पण एखाद्या प्रेमी व्यक्तीला आपण जेव्हा घट्ट मिठी मारतो ना, तेव्हा उजव्या बाजूलाही हृदय मिळून जातं आपल्याला. परमात्मा म्हणतात, आतापर्यंत मी अर्ध्या जीवात जगत होतो सुदामा, आज मी पूर्ण झालो. एवढे दिवस कुठे होता? भगवान परमात्मा सुदामाला घेऊन आपल्या भवनात येतात, स्वर्ण सिंहासनावरती बसवतात, सुंदर प्रकारचं आवाहन स्वागत करतात. देवी रुक्मिणीला पाण्याचा कलश घेऊन यायला सांगतात. देवी रुक्मिणी या.
पदप्रक्षालन केलं. परंतु भगवान म्हणतात की पदप्रक्षालन आज मी पाण्याने नाही करणार महाराज. माझा भक्त माझ्याकडे आला आहे ना, तर माझ्या डोळ्याच्या पाण्याची सार्थकता कधी होणार आहे? आज नाही तर कधी. भगवान परमात्मा म्हणतात आज मी माझ्या डोळ्यात आलेल्या आसवांनी या सुदाम्याच्या मलिन झालेल्या पायांना धुवून काढेल. महाराज, हा आहे भक्तीचा भाव. भक्तालाही ठाऊक नाही भगवान काय करतोय, भगवंतालाही माहित नाही मी काय करतोय. दोघेही एकमेकांच्या मध्ये पूर्ण दंग झालेले आहेत. भगवान परमात्मा आपल्या डोळ्यातल्या पाण्यांनी सुदाम्याचे पाय धुतात. भगवान परमात्म्याचं ते स्वरूप पाहून सुदामा महाराज राहवत नाही. कसं सांगू महाराज मी तुम्हाला, मी वर्णन करू शकत नाही. भगवान म्हणतात हे सुदामा, खूप दूरवरून आलास, येतो का? आपण जेवण करू. बघ कधीपासून मी उपाशी बसलो तुझ्यासाठी. देवा, तुला माहित होतं का मी येणार आहे? अरे आज नाही, युगापासून मी तुझीच तर वाट बघतोय. कधीपासून तुझ्या करता बसलेलो आहे. सुदामा ये बरं, छान आपण जेवण करू. माता रुक्मिणीनं स्वतः आपल्या हातांनी जेवण बनवलेलं पंचपक्वान्नाचं जेवण सुदामा महाराजांच्या पुढे आणि भगवान कृष्णाच्या पुढे वाढलं. दोन्ही मित्रांनी अत्यानंदानं प्रेमानं जेवण केलं. दोघेही मित्र आता आपल्या बालपणीच्या छोट्या छोट्या गोष्टींना आठवून सुंदर चर्चा करू लागले, गप्पा मारू लागले. भगवान कृष्ण अनेक वेळ दोघेही मित्र बसून बोलतात. तेवढ्यात सुदामा म्हणतात हे महाराज, हे द्वारिकाधीश, खूप बरं वाटलं. मला आता निघायची वेळ झाली बरं का. फार वेळ थांबून चालणार नाही, मी आता निघतो. महाराज, भगवान कृष्ण म्हणतात की हे सुदामा, हे मित्र, तू मोकळ्या हाताने कसा काय आला बरं? मला माहित आहे माझी बहिणी काहीतरी दिल्याशिवाय अशी मला पाठवणार नाही. हे सुदामा, काय दिलं असेल बरं माझ्या बहिणीने, मला सांग जरा. म्हणून भगवान कृष्ण पुढे धावले आणि कमरेला खोचलेला तो तांदळाचा तो पोटली त्या ठिकाणी सुदामा महाराज लपवतात. अरे दे ना माझ्याकडे. भगवान परमात्म्याला ते सुके तुटलेले तांदूळ मी कसे देऊ? म्हणून भगवान परमात्म्यापासून लपवणारे ते सुदामा. देवानं जोरदार त्या पोटलीला ओढलं महाराज. त्याबरोबर ती पोटली पूर्ण फाटून गेली. जमिनीवरती सगळे तांदूळ पसरले. तो द्वारिकाधीश भगवान श्रीकृष्ण स्वर्ण सिंहासनावर बसलेला, तो भगवान कृष्ण 16,108 नारींच्या द्वारे सेवित असणारा, त्रैलोक्याद्वारे पूजित असणारा तो माझा भगवंत, तो परमात्मा आज या एका छोट्याशा भक्ता करता जमिनीवर बसला आणि त्या तांदळाला स्वतःच्या हाताने वेचून खाऊ लागला महाराज. तो परमात्मा ज्याच्या करता कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व समर्थ असणारा हा परमात्मा आज जमिनीवर बसला आणि तांदूळ गोळा करतोय. एक तांदूळ घेतला, एक मुठभर तांदूळ तोंडामध्ये टाकून दिला. महाराज सुदामा अति आश्चर्याने हा विचार करतात, हे तांदळात आहे काय, असं काय आहे? दुसरी मुठ गोळा केली महाराज आणि ती दुसरी मुठ जशी तोंडामध्ये टाकणार त्याच बरोबर माता रुक्मिणी देवाचा हात धरते. मी महाराज, बास करा, आता खूप लांबवलं तुम्ही, बास करा देवा. हा जो प्रसाद आहे तुमच्या भक्ताचा तो तुम्ही एकटेच खाणार का? आम्हाला नाही देणार? बघा, माता रुक्मिणी म्हणते की हा भक्ताचा जो प्रसाद आहे त्याच्यावर फक्त तुमचा नाही, माझा सुद्धा अधिकार आहे. आम्हा सर्वांचा अधिकार आहे. या ब्राह्मणाच्या प्रसादावरती आमचा अधिकार आम्हाला सिद्ध करू द्या. पण महाराज, त्याच्या पाठीमागे काय माहितीये? माता रुक्मिणी सांगते की देवा, एक मुठभर तांदूळ तुम्ही स्वतः खाल्ले आणि तुम्ही स्वतःला सुदाम्याला देऊन टाकलं. बाकी दुसरी मुठभर तांदूळ म्हणजे आम्हाला सर्वांना पण द्यायचं ठरवलं का आता? हे भगवंता, निदान आम्हाला तरी तुमचे राहू द्या. बघा महाराज, असा भक्त मिळाला ज्याला मी आता उत्तराई म्हणून काय देऊ, ज्याचं प्रेम मला एवढं मिळालं, ज्याच्या प्रेमामध्ये मी त्याला काहीही देऊ शकत नाही. भगवान कृष्ण सुदामाला हात जोडतात, म्हणे हे मित्रा, कधीतरी आपली आठवण काढत जा ना, कधीतरी येत जा माझ्याकडे. भगवान कृष्ण आणि सुदामा दोघेही एकमेकांची विदा घेतात, बाहेर येतात. राजमहालाच्या बाहेर भगवान कृष्ण परमात्मा सुदामा महाराजांना परत एकदा
अत्यंत घट्ट असं आलिंगन देतात. त्या आलिंगनामध्ये एका व्यक्तीनं असा विचार केला की महाराज, सुदामा महाराजांच्या मनात आलं की बघा, द्वारकेचा राजा आहे, एखादा सोन्याचा हार दिला असता मला तरी काय फरक पडला असता, एका मोत्याचा हार काही कमी आहे याच्याकडे. पण महाराज, सुदामा महाराज असा विचार करत नाही बरं का. पण भगवान कृष्ण सुदाम्याला आलिंगन देतात आणि म्हणतात की हे भक्ता, हे मित्रा, तुझं असं प्रेम आहे, तू मला एवढी मोठी महान शक्तिशाली वस्तू दिलेली आहे जगामध्ये, ज्याला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही. जर त्या प्रेमाची, त्या भक्तीची जर उतराई करायची असेल तर या आलिंगनाच्या माध्यमातून मी स्वतःलाच तुला देऊन टाकतो. आजपासून हे साम्राज्य नाही, हा सम्राट तुझा आहे. हे साम्राज्य देऊन मी उतराई होऊ शकत नाही, कारण की तुझं प्रेम एवढं आहे, मी स्वतःला जरी तुला देऊन टाकलं तरीही त्या प्रेमाची परतफेड होणं शक्य नाही. महाराज, जगामध्ये मित्र जर कोणी असेल ना, मित्रांना जर समजवायचं असेल ना, तर हा प्रसंग ऐकावा, मित्र असावा तर सुदाम्यासारखा. काय घेऊन आला होता? कण्या फक्त. मित्राकडून प्रेमाची अपेक्षा करा, वस्तूची किंवा व्यक्तीची नाही, प्रेमाची अपेक्षा करा. भगवान परमात्मा आपल्या मित्राला विदा करतात. महाराज भजन करत 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 आपल्या गावी परत आले. सुदामा महाराज आता आपल्या गावामध्ये आल्यानंतर आश्चर्य घडतं. त्यांना त्यांची झोपडी सापडत नाही. महाराज, त्यांना वाटलं देवा, एवढीशी झोपडी होती, ती पण गेली का? झोपडीच दिसली नाही महाराज. झोपडीच्या ऐवजी एक मोठा महाल उभा होता, स्वर्णाने मढलेला उंच असा महाल, उंच उंच शिखरांचा महाल, शेकडो दास दासी ज्याच्यामध्ये आहेत. सुदामा महाराज पुढे आले, म्हणतात पाहू आहे काय हे. पाहतायत तर समोरून सुशीला, सुदामा महाराजांची पत्नी, महालातून बाहेर येते. म्हणे महाराज, तुमचे द्वारिकाधीशाचे मित्र सकाळ सकाळ आले होते. तुम्ही जसे इथून गेले, द्वारिकाधीशाचे मित्र आले आणि दुपारपर्यंत एवढा मोठा महाल बांधून निघूनही गेले. म्हणे की सुदामा जेव्हा येतील ना, त्यांना हा महाल सुपूर्द करा, हा त्यांचा आहे. द्वारिका नगरीपेक्षाही दिव्य दिसणारा तो सुवर्ण महल एका छोट्याशा कागदाप्रमाणे त्याग केला. समलोष्टाश्मकांचन, ज्यांना सोन्यामध्येही दगडच दिसतो असे भक्त. बघा महाराज, ज्यांना हे नको आहे, म्हणतात सुशीला, हे आपलं नाहीये, आपली झोपडीच बरी आहे, आपल्यासारख्या माणसाने झोपडीतच राहावं. इथे आलो तर भोग ऐश्वर्यामध्ये जाऊ, डुबून जाऊ, भक्ती घटेल, प्रेम घटेल आणि भगवंत आपल्यापासून दुरावला जाईल. म्हणून तुला काय पाहिजे? नाही महाराज, मला तर तुम्ही पाहिजे आहात. सुशीला आहे त्याच वस्त्रामध्ये राहते, आहे त्याच स्थितीमध्ये राहते. भगवान श्रीकृष्णाची सुंदर द्वारिकाधीशाची उत्तम अशी मूर्ती घडवून त्या महालामध्ये स्थापित करण्यात आली. आणि आता आणखी एक काम सुरू झालं, ते म्हणजे त्या महालाची आणि त्या द्वारिकाधीशाची सेवा करायची. याला म्हणतात स्वामी आणि स्वामीच्या प्रती असणारा दास्य भाव. चांगल्या वाचा. तसे बरं का महाराज, हे जे महाल आपल्याला मिळतात ना, ज्याच्यामध्ये आपण राहतो, महालाहूनही सुंदर बनवतो, त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याची एक दिव्य प्रतिमा स्थापित करायची. आणि या महालाचा तो राजा आहे आणि मी त्याचा सेवक आहे, त्याचा मी द्वारपाल आहे. या महालाची सफाई करायला ठेवणारा मी गडी आहे, असं आपण स्वतःला समजायचं. हाच भाव म्हणजे सुदाम्याचा आहे. ह्या घराचा मी मालक आहे असं कधी समजायचं नाही. हा परमात्मा आहे आणि त्यानंच हे सर्व दिलेलं आहे. त्याचं रक्षण करायची जबाबदारी त्याने फक्त मला दिली आहे, तेवढी मी सांभाळतो. हा भाव सुदाम्याकडून शिकला तर तुम्ही वास्तविक गृहस्थ धर्मी आहात. जीवनामध्ये आपल्या कर्माला कधी सोडायचं नाही महाराज. जर तुम्ही गृहस्थ आहात ना, तर सुदाम्याप्रमाणे गृहस्थ जीवनाला जगा. कसं सांगितलं म्हणजे आपल्या जीवनामध्ये नकळत अनेक पाप आपण करत असतो. जसं शास्त्राने सांगितलं, वैवाहिक जीवनामध्ये 5 प्रकारचे मुख्य पाप होतात, ज्याच्यामध्ये चुल्ली, कंडनी, पेशनी, उदकुंभ असे काही नावं सांगितली. चुल्ली म्हणजे चूल पेटवायचं. आता तुम्ही म्हणणार आमच्याकडे गॅस आहे म्हणा, अहो पण त्यात सुद्धा जीवाणू मरतात बरं का. चूल पेटवताना जीवाणू मरतात, झाडून घेताना जीवाणू मरतात, पाणी भरताना, पाणी पिताना जीवाणू मरतात, चालताना जीवाणू मरतात, बोलताना तोंडामध्ये जीवाणू मरतात. एवढे सगळे जीवाणू मरतात. याचं पाप आपल्याला लागत नाही का?
लागतं का? मग तुम्ही म्हणणार मग जगायचं सोडायचं का? तसं नाही, त्याचा विकल्प दिलेला आहे. जर तुम्ही 5 पातकामध्ये ग्रस्त आहात तर तुम्ही 5 प्रकारची कर्म करा, त्या 5 पातकामधून सुट्टी मिळेल. कोणाकोणाला सुट्टी पाहिजे? कशाची सुट्टी? पापातून सुट्टी पाहिजे? नक्की ऐकणार माझं? हा, आता लक्षात ठेवा. घरी घेऊन लगेच लिहून घ्यायचं काय काय करायचं. शास्त्र सांगते की 5 यज्ञ करा तुम्ही. सगळ्यात पहिला देवयज्ञ, दुसरा पितृयज्ञ, तिसरा ऋषी यज्ञ, चौथा भूतयज्ञ आणि 5वा पितृयज्ञ. देवयज्ञ, निरंतर देवाची पूजा करा. आपल्या घरामध्ये भगवान परमात्म्या करता एक विशेष अशी जागा बनवा ज्या ठिकाणी देवालय असेल, जिथे भगवान परमात्मा निवास करते, ज्याची सेवा करा. देव पितृकार्याभ्याम वा प्रमदितव्यम. देव कार्याला आळस करू नका. देवपूजा निरंतर करा. प्रातः काळामध्ये देवाला काय लागतं? देवाने पूजेची यादी पण दिली बरं का तुम्हाला. अर्जुनाने देवाला विचारलं, देवा तुझी पूजा करायची तर काय यादी काय? भगवान म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम. झाडाचं पान, पुष्प, फळ आणि एखादं फळ कुठलंही असेल तर चालेल, आणि जल, या 4च वस्तू देवाला द्यायच्या. पण कशा? ये मे भक्त्या प्रयच्छति. शब्द द्यायचं देवाला, परंतु भक्तिभावपूर्वक द्यायचं. मग काय होतं? त्याच्या सगळ्या पापाला मी नष्ट करून देतो. याकरता महाराज दररोज घरामध्ये देवाची पूजा झालीच पाहिजे. तुमच्या घरी आहेत ना देव? कोणाकोणाच्या घरी देव आहेत? बाबा, सर्वांच्या घरी देव. काही लोक माळ्यावर टाकून देतात देवाला. आमचं नातच नाही म्हणतात त्याच्याशी, म्हणजे देवाशी आमचं जमतच नाही. पण मला देवाशी जमत नाही ना, मग तुम्ही माणसं नाही आहे. कारण तुम्ही विचार करा ना, भगवंताने आपल्याला काहीतरी वेगळी शक्ती, वेगळं सामर्थ्य दिलेलं आहे. आज तुम्ही एवढे लोक इथे बसलात, तुम्ही सगळे माणसं आहात ना? कोण आहात तुम्ही? बोला. अहो बोला ना, माणसं आहात तर बोलाल तुम्ही. मी तुम्हाला थोडी गाढव म्हणते. कोण आहेत तुम्ही? कोण कोण माणसं आहेत? एकदम हात वर करून राधे राधे म्हणून. आवाज नाही आला अजून मोठा. वृंदावनात कसा जाईल तुमचा आवाज? कुठं गेला पाहिजे आवाज? एवढ्या मोठ्यानं बोलायचं की वृंदावनाला आवाज गेला पाहिजे. बोला. जर तुम्ही माणसं आहात ना तर योग्य केलं, कारण तुम्ही कथेला आलात म्हणून माणसं. कारण महाराज कसं आहे ना, इथं जेवढे लोक येतील ना कथेमध्ये, सत्संगामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये, तिथे कोणी गाय, बैल, घोडा, गाढव जात नाही. त्यांना काही घेणं देणं नाहीये त्याचं. नाही जात, कारण की त्यांच्याकडे हे सामर्थ्य नाही की ते सत्संगाला समजू शकतात. त्यांना याचं भानही नाहीये. हा, बघितलेलं आहे. म्हणतात की अशी शक्ती देवानं आपल्याकडे दिली. तुम्ही विचार करा ना, तुम्हाला देवानं रडायला शिकवले, रडायची शक्ती दिली आहे. दोन्ही डोळ्यातून रडतात. जनावरांना पण रडता येतं महाराज, ते रडतात. पण एखाद्या गाईला तुम्ही हसताना कधी बघितलंय? बोला. कुत्र्याला हसताना बघितलंय? गाढवाला हसताना बघितलंय? नाही. माणसाला हसताना बघितलंय? बोला. बघा, म्हणजे रडण्याची शक्ती पशुकडे दिली देवानं, आपल्याकडे पण दिली. पण हसण्याची शक्ती फक्त माणसाकडे दिली आहे, पशुकडे दिली नाही. मग कसं जगायचं? पण हसण्याची काही भाषा नाही महाराज, प्रेमाची भाषा नाही, हसण्याची भाषा नाही. समजा आपल्याकडे एखादा अमेरिकेचा माणूस आला, तर असं तर होत नाही की तो त्याच्या भाषेत बोलतो, इथपर्यंत ठीक आहे, तुम्हाला त्याची भाषा कळत नाही, पण तो हसला हे तर कळतं ना तुम्हाला. कारण हसण्याची काही वेगळी भाषा नसते. इंग्लिश मध्ये वेगळं हसलं जातं, मराठीतले माणसं वेगळे हसतात, असं काही नाहीये. हसण्याचं इथून तिथून एकच ज्ञान आहे. बस 32 दात दाखवून दिले की समजायचं हा हसतो. आणि ही शक्ती सगळ्या जगातल्या सगळ्या मनुष्यांच्याकडे दिली आहे. हीच शक्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये वास्तविक जपायची आहे, म्हणून रडत नाही, हसत दिवस काढायचे. ही आहे वास्तविक सत्संगाची ठेवण, जी तुम्ही सोबत घेऊन जायची. देव पूजा करा, पितरांची पूजा करा, गेलेले असलेले दोन्हीही मातृपितृ सर्वांची सेवा करा, पूजा करा. देव पितृकार्य, ऋषी यज्ञ, संत महापुरुषांचा आदर करा. आपल्याला शहाणपण शिकवणारे, आपल्याला बुद्धी देणारे, आपल्या जीवनाचं कल्याण करणारे एकमात्र संतही आहेत. या गोष्टीला गाठ बांधून ठेवा आणि संतांचा आदर करा.
ऋषी मुनींचा आदर करा आणि भूत यज्ञ म्हणजे अहिंसा व्रताचं पालन करा. अहिंसा, हिंसा करू नका. मा हिंस्यात् सर्वभूतानां, कोणत्याही प्राण्याचा बळी घेऊ नका. हे कशा करता आहे? कोणत्याही प्राण्याचा बळी न घेणं हे शास्त्र सांगते. अर्थात मांसाहार करू नका हे शास्त्र सांगते. महाराज, आपण जेव्हा म्हणतो ना अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, भगवान परमात्मा आपल्या जठरामध्ये अग्नीच्या रूपाने विराजमान असतो. त्याला जठराग्नी आपण म्हणतो. तो परमात्मा वैश्वानर बनून आपल्या पोटात राहतो आणि अग्नीमध्ये आपण जे काय म्हणतो, अग्नीमध्ये जे पदार्थ आपण टाकतो ना त्याला यज्ञ म्हटलं जातं. अग्निकुंडात आपण जे पदार्थ टाकतो ते यज्ञ असतात. शास्त्र सांगते की जर आपला जठराग्नी हा यज्ञकुंड आहे तर त्या जठराग्नीमध्ये, या यज्ञकुंडामध्ये टाकला जाणारा प्रत्येक घास तुमचं हवन आहे, तुमचं हविषान्न आहे. आणि हे हविषान्न खाणारा हा वैश्वानर अग्नी हा परमात्मा आपल्याकरता सद्बुद्धी प्रदान करतो. म्हणून म्हणतात की आत बसलेल्याला जे चालतं ना तेच तोंडात घाला. कारण की तुम्हाला काय चालतं त्यापेक्षा तुमचं मशीन कशा करता बनलेलं आहे त्याचा विचार करा. एखादी गाडी जी पेट्रोलवर चालते त्यात जर डिझेल ओतलं तर काय होणार आहे? हा वा वा, चांगलाच अनुभव दिसतो. असं करून बघितलं तर काय होईल? पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकलं तर काय होईल? महाराज, आपलं शरीर शाकाहारासाठी बनलेलं आहे. त्या शाकाहारी मशीन मध्ये जर मांसाहार टाकला तर हे मशीन फार वेळ साथ देऊ शकत नाही. त्याचा भान ठेवावं व्यक्तीनं. म्हणून मांसाहाराचा त्याग करून मा हिंस्यात् सर्वभूतानां, अहिंसा व्रताचं पालन करावं. हाच तुमच्यासाठी गृहस्थ जीवनाचा अंतिम उपदेश आहे. गृहस्थ जीवनात जगताना सगळ्या पापापासून मुक्ती मिळवायची असेल तर हे 5 यज्ञ प्रतिदिन पालन करा. तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज उरणार नाही. हा आहे सुदामा महाराजांच्या कथा प्रसंगातला आपल्यासाठीचा उपदेश, आपल्यासाठीची शिकवण. सुदामा महाराजांची कथा पूर्ण झाली. यानंतर पुढे सुंदर सुंदर प्रकारच्या कथानक येतात आणि श्रीमद भागवताच्या दशमस्कंधाच्या अंतिम अध्यायांमध्ये त्या ठिकाणी अनेक कथा सांगून भगवान परमात्मा श्री शुक महाराज या स्कंधाला पूर्ण करतात. ज्या कथेमध्ये सांगितलं की भगवान श्रीकृष्ण त्यांची आई देवकी मातेला जे पहिले 6 पुत्र झाले होते, जे कंसाने मारले होते, त्या 6ही पुत्रांना देवानं जिवंत करून आईच्या मांडीवरती आणून ठेवलं. ती आई केवढी धन्य झाली. पुत्र असावा तर असा की आईच्या सगळ्या दुःखाला समजून त्याला दूर करण्याचं निरंतर ज्याचं चिंतन चालतं, हा असा पुत्र असावा. माता देवकीचे 6 पुत्र, त्यांची नावं जशी कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, ऋजू, संवर्धन आणि भद्र अशा प्रकारची हे 6 पुत्र. यानंतर बलराम आणि त्यानंतर कृष्ण अशा प्रकारचे हे 8 पुत्र आहेत. आणि या सर्व लोकांची एकच बहीण जिचं नाव आहे सुभद्रा. सुभद्रा हरण झालं आणि अर्जुनाशी सुभद्रेचा विवाह झाला. अशा प्रकारे हा दशमस्कंध या ठिकाणी पूर्ण झाला. श्रीमद भागवत महापुराण की जय. 11 स्कंधाला या ठिकाणी प्रारंभ केलं जातं. महाराज एक सुंदर असं भजन घेऊ, कारण की मला आज असं वाटतंय तुम्ही काही म्हणलं तरी चालेल पाठीमागे, पण आज तुमचा वेळ मी घेणार आहे. चालेल ना? नारायण. सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवून भजनाची साथ द्यायची. मेरी विनंती यही है राधा राणी, कृपा बरसाए रखना, कृपा बरसाए रखना. मेरी विनती यही है
भगवान परमात्म्याच्या या दिव्य कथेमध्ये अपार आनंद लुटणारे राजा परीक्षित हे सर्वात महान असणारे श्रोते आहेत. श्रीमद भागवत महापुराणामध्ये यानंतर अत्यंत सुंदर अशा कथानक येतात, ज्या कथेमध्ये एक प्रसंग असा येतो की भगवान श्रीकृष्णाचाच एक मुलगा ज्याचं नाव आहे सांब, आणि या सांबाला सर्व यदुवंशीयांनी एका स्त्रीचं रूप बनवलं. सुंदर अशी साडी नेसवली, ती स्त्री सुद्धा गर्भवती आहे असं दाखवलं, आणि ऋषीमुनी केवढी तपस्या करतात याची परीक्षा घ्यायला गेले. सांब आणि यदुवंशी जसं म्हणतात ना, विनाश काले विपरीत बुद्धी, विनाश होणार असेल त्यावेळेला बुद्धी सुद्धा काम करत नाही, महाराज विपरीत विपरीत सगळं सुचायला लागतं. आणि मग सांब जो आहे भगवान कृष्णाचा मुलगा, त्याला एका गर्भिणी स्त्रीचं रूप दिलं आणि ऋषी मुलींच्या पुढे घेऊन गेले. पदर दूरपर्यंत झाकून ठेवलेला आहे. आणि त्या ठिकाणी महाराज सगळ्या लोकांनी ऋषी मुलींना म्हटले, सांगा ऋषींनो, ही जी स्त्री आहे, ही जी गर्भिणी स्त्री आहे, हिला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे, असं जेव्हा विचारलं असता तेव्हा त्या ठिकाणी संत ऋषीमुळे अत्यंत कुपित झाले. ते म्हणे, भगवान कृष्णाचे तुम्ही वंशधर आहात असं वाटत नाही, एवढे कुकृत्य करतात. भगवान परमात्मा ब्राह्मणांचे भक्त आहेत, संतांचे सेवक आहेत, आणि तुम्ही लोक असं सगळं बोलतात. चला, संत महापुरुष कुपित झाले आणि शापाला कारण ठरलं. ते म्हणाले की ही जी कोणी स्त्री आहे ना, तिच्या पोटामधून काय निघेल माहित नाही, पण जेही येईल ते संपूर्ण यदुवंशाच्या संहाराचं कारण ठरेल. आणि महाराज त्याच क्षणी त्या गर्भिणी स्त्रीच्या म्हणजे सांबाच्या पोटामधून एक मोठं असं मुसळ बाहेर पडलं, जे लोखंडाचं होतं. ते मुसळ एका लोहारानं नेलं आणि त्याचे एकदम धारदार बाण बनवून ठेवले. तो प्रसंग पुढे. अशा प्रकारे सुंदर सोपाख्यान चालू असताना भगवान परमात्मा आपल्या जवळच्या भक्तांना कशा प्रकारचं ज्ञान देतात याचंही या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. म्हणतात वसुदेव महाराज नारद महाराजांच्याकडे जातात. काही ठिकाणी असं वर्णन आहे की नारदजी महाराज वसुदेवांच्याकडे जातात. ठीक आहे, नारदजी महाराज आले. वसुदेव महाराज म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे वडील. त्यांनी नारदजी महाराजांची सुंदर अशी पूजा केली, प्रार्थना केली, प्रणाम केला. म्हणे, महाराज काहीतरी अशा प्रकारचा उपदेश मला द्या, ज्या उपदेशाच्या माध्यमातून मी माझ्या जीवनाचा उद्धार करेन. असं ज्यावेळी प्रश्न केला त्यावेळी त्या ठिकाणी नवयोगेश्वर संवादाचे या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. कोण आहेत हे नवयोगेश्वर? म्हणतात राजा जडभरताची कथा ऐकली तुम्ही. या राजा जडभरताचेच 9 मुलं, त्या ठिकाणी 9 भाऊ आहेत. म्हणजे ऋषभदेवांचे जे 100 मुलं होते त्यातले 9 मुलं जे संन्यासी झाले, ते 9 मुलं म्हणजे 9 योगेश्वर आहेत. त्या 9 योगेश्वरांनी 9 प्रकारचा उपदेश ज्या राजा निमीला दिला होता तोच उपदेश मी तुम्हाला देतो, असं नारद महाराज वसुदेवांना म्हणाले. सांगतात की महाराज तुम्ही आता प्रश्न केला होता की व्यक्तीनं जीवनामध्ये भगवान परमात्म्याला कशा प्रकारे सहज प्राप्त करावं, हरिप्राप्तीसी उपाय, सहज सरळ उपाय मला सांगा. म्हणतात महाराज एकच वस्तू, एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ध्यान देऊन ऐका. भगवान परमात्मा लवकरात लवकर माझा व्हावा असा ज्या व्यक्तीला वाटत असेल ना, त्यांनी एकच करायचं. ते म्हणजे काय? कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. कायेद्वारे मनसा, मनाद्वारे वाचा, वाचेद्वारे 3 प्रकारचे कर्म. हा श्लोक भागवतातला आहे बरं का, आणि तो इथलाच आहे जिथे मी आत्ता वाचन करते. हा श्लोक गायन केलं आणि म्हणतात महाराज, जो की आपल्या सगळ्यांना पाठ आहे पण अर्थ मात्र माहित नाही. त्याचा अर्थ असा आहे की देवा, मी माझ्या शरीराद्वारे, मी या वाचेद्वारे, मी मनाद्वारे जे कर्म करतो हे सगळे कर्म तुझ्याच चरणाप्रती समर्पित असावे. असं जर समर्पण असेल तर परमात्मा तुमचा. लिहून घ्या, कळालं? यानंतर पुढचा प्रश्न केला, जसे यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. यत् करोषि जो करतो, यदश्नासि खातो, बोलतो, करतो, जे काही तुम्ही कर्म करता ते सगळं मला अर्पण कर अर्जुना, तर भगवंत मिळतो.
मग देवा असे भक्तांचे लक्षण काय बरं, ज्यांनी देवावर सगळं सोडले असे भक्त म्हणजे काय म्हणायचं, त्यांची लक्षणं सांगा. म्हणतात हरी नावाचे योगेश्वर पुढे आले आणि म्हणतात सर्व भूतेषु यत् पश्येत् भगवद्भावमात्मनः भूतादि भगवत्यात्मन् एष भागवतोत्तमः. महा उत्तम भागवताचं लक्षण केलं. म्हणतात की एष सर्व भूतेषु यत् पश्येत्, सर्व भूतांच्या ठाई जो परमात्म्याचं दर्शन करतो त्यालाच भगवंताचा भक्त म्हणायचं. केवढं सुंदर लक्षण केलं बरं. जास्त काही गडबड आहे का त्याच्यात? नाही. सगळे मध्ये जो देवाचं दर्शन करतो. यापुढे देवा ही माया जी आहे ना, जिथे जे आहे ते दिसत नाही, जे नाही ते दिसत बसतं. हे आम्ही पहिल्या दिवशी ऐकलं होतं आणि मग त्याचं कारण तुम्ही सांगितलं होतं माया. जर ही माया जर नष्ट करायची असेल तर काय करावं, तेव्हा अंतरिक्ष नावाचे कवी उत्तर देतात. अंतरिक्ष नावाचे योगेश्वर येतात आणि अनिर्वचनीय असणाऱ्या या मायेला ही आहे की नाही हेच कळत नाही. म्हणतात या मायेला उलट करा महाराज, उलट करा. कवी नावाचे योगेश्वर पुढे आले आणि म्हणतात या मायेपासून ज्याला पार जायचं त्याने मायेचं ऐकायचं नाही. माया म्हणली हे तर ते करायचं, म्हणजे तिच्या विपरीत करायचं. माया या मासा माया जी नाही त्याला माया म्हणायचं. आणि ही माया आपल्याला नाचवते महाराज, कारण ती नाचणारी आहे, ती नर्तकी आहे आणि ती जशी नाचवते तशी आपण नाचणारे जीव आहोत. म्हणतात ती जशी नाचते तसं नाचायचं नाही. ती कोण आहे? नर्तकी आहे. नर्तकी शब्दाला उलट करा बरं, काय बनलं? कीर्तन. त्या नर्तकी असणाऱ्या मायेपासून वाचायचं असेल तर देवाचं कीर्तन करावं लागेल. उपाय दिला. त्यानंतर भगवान परमात्म्याचं रूप कसं आहे याचं वर्णन केलं. भगवान परमात्मा निर्विकार निर्विशेष आहे, सर्वव्यापी, संपूर्ण जगाचा साक्षी आहे. पुढे वर्णन केलं. अनेक प्रकारचे प्रश्न आहेत ज्यामध्ये सांगतात महाराज मल नावाचा एक दोष आमच्यामध्ये येतो, त्याला दूर कसं करायचं. निष्काम भावाने भगवत अर्पित कर्म करा. यानंतर उपासना देवाची कशी करायची. म्हणतात ऐका बरं का, 7 दिवस तुम्ही जी कथा ऐकली ना देवाची, आता काय करायचं घरी जाऊन बोला. महाराज जसं 7 दिवस तुम्ही देवाची कथा ऐकली ना, जेवढे लीला अवतार तुम्ही ऐकले, जेवढ्या कथानक ऐकले, जेवढे भक्तांचे चरित्र ऐकले ना, घरी जाऊन याची बस पहाडा सुरू करायचा. हे ऐकलं ते ऐकलं, ह्याच्यानंतर ते ऐकलं. जर क्रमाने नाही लक्षात राहिलं तरी चालेल, परंतु मी अमुक अमुक भक्ताचं चरित्र ऐकलं याला वारंवार वारंवार मनामध्ये घोकत जा, घोळत जा. जेव्हा व्यक्ती म्हणतो ना आपण मनी बसे, ते सगळं आपल्या कर्मामध्ये दिसतं महाराज. मनात एक असतं ते कर्मात कधी ना कधी दिसतं. म्हणून मनात भक्ती असेल तर ती कर्मात दिसूनच येते. त्याच्याकरता महाराज या लीला चिंतनाला तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्या. यानंतर देवाचं पूजन कसं करायचं, कशा पद्धतीनं भगवंताला मी अळवायचं याचं या ठिकाणी प्रश्न केला असता ते म्हणाले जास्त काहीच करू नका हो महाराज, तुम्ही कलियुगातले प्राणी आहात ना, एकच काम करा, ते म्हणजे देवाचं नाम संकीर्तन. याच्यापेक्षा मोठा उपाय तुम्हाला मी सांगूच शकत नाही. हाच मात्र उपाय आहे. यामध्ये भगवान कृष्ण आणि उद्धवाचा संवाद येतो. बघा असं झालं, इकडे काय झालं होतं, भगवान परमात्मा जो आहे ना अनेक प्रकारचे रूप धारण करून येतो. याच्यामध्ये महाराज अवधूत गीता सुद्धा येते. त्या ठिकाणी यदू आणि अवधूत महाराज यांचा सुंदर असा संवाद येतो. भगवान दत्तात्रेय हे अवधूत आहे. कसे अवधूत? या ठिकाणी भगवान दत्तात्रेय दिगंबर आहे, ज्यांच्याकडे वस्त्र नाहीये. दिक अंबर यस्य सह, असा दिगंबर भगवान परमात्मा जो सदा सर्वदा प्रसन्न आहे. राजा यदूच्या राज्यामध्ये आलेले भगवान दत्तात्रेयांना बघून यदू महाराज प्रश्न करतात की हे देवा, तुमच्याकडे असं काय आहे बरं, माझ्याकडे एवढं असून मी सुखी नाही, तुमच्याकडे काहीच नाही, तुमच्यापेक्षा सुखी कोणी नाही. काय असा मंत्र आहे, काय असं रहस्य आहे जेणेकरून तुम्ही या ठिकाणी एवढे सुंदर प्रकारचे सुख उपभोगतात. तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा मी सगळ्याकडून काही ना काही शिकत चाललो. 24 गुरुचं वर्णन केलं. भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केले आणि प्रत्येक गुरुकडून काही ना काही शिकलेलं आहे. ज्यामध्ये अनेक आहेत, जसे पंचमहाभूतांचे 5 उदाहरणं दिले. जसं मी हत्तीकडून शिकलो, मी हरणाकडून, पतंग किड्याकडून, एका मकोडीकडून, प्रत्येकाकडून या ठिकाणी भगवान दत्तात्रेय काही ना काही शिकले. आणि ते भगवान दत्तात्रेय, ज्या भगवान दत्तात्रेयांची आमची संन्यासी परंपरा तर फार भजन करतात महाराज. आखाडेवाले जे साधू असतात ना,
यांच्यात आराध्य परमात्मा ही दत्तात्रेय आहे. अशा प्रकारे भगवान दत्तात्रेय यांचं भजन सचराचर करतात. आपण सर्व मिळून एकदा देवाचं भजन करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अशा प्रकारे भगवान दत्तात्रेयांनी अनेक ठिकाणावरून अनेक ज्ञान घेतलं. त्याच्यातून आपल्याला शिकवणे महाराज तुम्ही पण जगामधून सगळं शिकत चला. अशा प्रकारे या ठिकाणी पुढे हंस गीता आहे. सनकादिकांना हंस महाराज भगवान हंस अवतार जो आहे ना 24 अवतारापैकी एक ते भगवान हंस सनकादिकांना उपदेश करतात. यानंतर भगवान कृष्ण आणि उद्धव यांचा सुंदर असा संवाद चालू आहे. भगवान कृष्ण म्हणतात हे उद्धवा या संपूर्ण यदुवंशामध्ये तूच एकटा शेवटी शिल्लक राहणार आहे. मी सुद्धा चाललो आहे. यानंतर संपूर्ण जी जबाबदारी आहे ती तुझ्याकडे आहे. विशेष म्हणजे उद्धव महाराज जेव्हा रडायला लागले भगवान म्हणतात रडू नको उद्धवा मी कुठेच जात नाही. कारण तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद्भागवतार्णवम् मी संपूर्ण चराचराला आनंद देण्याकरता काय करतोय श्रीमद्भागवत रूपी ग्रंथामध्ये प्रवेश करतोय. उद्धवा मी कुठेच जात नाही. मग तुला एक काम करायचंय काय मला एकच वचन दे उद्धवा की या भागवत धर्माचा तू सर्वत्र प्रचार करशील. या भागवत धर्माच्या प्रचाराकरताच उद्धवा मी तुला या ठिकाणी एकट्यालाच ठेवत आहे. अशा प्रकारे भगवंताने सुंदर उपदेश दिला. उद्धव महाराज वर्णाश्रम काय झालं हे वर्णाश्रम धर्माचं ज्ञान भगवंताकडे घेऊन त्या ठिकाणी भगवंताला निरोप देऊन बद्रिकाश्रमाकडे अश्रुपूरित नेत्रांनी निघतात. तिथेच उद्धव महाराजांची आणि महात्मा विदुर यांची भेट झाली. आणि विदुर महाराज जे की तीर्थयात्रेला गेले होते. इकडे महाभारताचं युद्ध संपलं होतं. तीर्थयात्रेला गेले होते. विदुर महाराजांना त्या ठिकाणी उद्धवाच्या माध्यमातून संदेश मिळाला महाराज महाभारताचे युद्ध संपलं. पांडव जिंकले. धृतराष्ट्राचे सगळे सैन्य मारलं गेलं. दुःख झालं पण या दुःखापासून निवृत्ती करायची कशी म्हणून विदुर महाराज मैत्रेय ऋषींच्याकडे गेले की महाराज ज्ञान असं द्या की त्या ज्ञानामधून मला माझ्या आंतरिक दुःखाला नष्ट करता येईल. आणि तेच ज्ञान म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे.
मैत्र ऋषींनी विदुर महाराजांना श्रीमद भागवताची कथा सांगितली. त्यानंतर त्यांच्या अंतरंगात असणारं सगळं दुःख उडून गेलं आणि ते आता परत पांडवांच्याकडे आले, पण राहिले नाही. धृतराष्ट्राला घेऊन वनात गेले. म्हणे आता चल बाबा, आता तरी तू जागा हो, भगवत भक्तीला लाग. त्या अशा प्रकारे हा प्रसंग या ठिकाणी पूर्ण झाला. यानंतर भागवत धर्माचं निरूपण केलेलं आहे. भागवत धर्म काय आहे, कसा आहे. भागवत धर्म म्हणजे हा श्रीमद भागवताचाच धर्म नाही महाराज. भागवत म्हणजे भक्त, भक्ताचा धर्म म्हणजे भागवत धर्म. या भागवत धर्माचं वर्णन केलं आणि अशा प्रकारे जसा अभिशाप मिळाला होता महाराज या यदुवंशाला, विनाशकाले विपरीत बुद्धी, त्याचप्रमाणे या यदुवंशानं काय केलं, वारुणी नावाची मदिरा पिऊन घेतली. ती मदिरा समुद्र मंथरातून बाहेर आली होती. त्या मदिरेला सगळ्या यदुवंशातल्या सगळ्या लोकांनी प्यायलं आणि जणू भुरळ पडली. सगळ्या लोकांना आपल्या एकमेकांच्या मध्ये शत्रू दिसायला लागला. आजपर्यंत जो व्यक्ती अत्यंत प्रिय भाऊ वाटत होता तोच व्यक्ती आज आपल्याला शत्रू दिसायला लागला. भावाभावांचे युद्ध झालं आणि भावाभावांनीच एकमेकांना मारून टाकलं. अशा प्रकारे संपूर्ण यदुकुळाचा संहार झाला. यदुकुळात कोणीच शिल्लक राहिलं नाही. ज्या स्त्रिया होत्या सगळ्या स्त्रियांना अर्जुनाकडे देवानं दिलं. म्हणे अर्जुना, या स्त्रियांचं तू रक्षण कर. पण त्या स्त्रियांनाही काही व्याधांनी, काही चोरांनी चोरी केलं. अशा प्रकारे संपूर्ण यदुवंशाचा या ठिकाणी संहार झाला, विनाश झाला. भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्मा समुद्राच्या किनाऱ्यावरती एका झाडाचा आधार घेऊन सुंदर पहुडले आहेत. श्याम सुंदर घननीळ परमात्मा श्रीकृष्णचंद्र आपल्या एका पायाचा गुडघा उंच केला आहे आणि दुसरा पाय त्या गुडघ्यावरती असा ठेवलेला आहे. अशा प्रकारे देवाचा उजवा पाय दिसतो, जणू काही ते कुणीतरी हरिण उभं आहे. संपूर्ण झाडा आड दडलेले ते परमात्मा, केवळ एवढा छोटासा पाय त्यांना दिसतो. एक व्याध, त्या व्याधानं ते जे मुसळापासून बनवलेले जे तीक्ष्ण बाण होते ते बाण लोहाराकडून विकत घेतले. तोच बाण धनुष्याला लावला आणि भगवान परमात्म्याच्या पायाला हरिणाचं तोंड समजून त्याच्यावरती निशाणा केला आणि त्या बाणानं देवाला त्या ठिकाणी जखम झाली. पण महाराज बघा, निमित्त पाहिजे होतं जाण्याकरता. महाभारताच्या युद्धामध्ये मोठे मोठे घाव देवानं झेललेत. बरं ते सोडा हो, भगवंताला मारणं कोणाला तरी शक्य आहे का? सर्वांना तारणहार, सर्वांचा तारणहार असणारा तो परमात्मा, त्याला कोणी मारू शकत नाही. पण जाण्याचं एक निमित्त होतं. भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्म्याने स्वधाम गमन केलं. श्रीकृष्ण परमात्मा आपल्या धामाला निघून जातात. जसं भगवान परमात्मा धामाला गेले त्याच क्षणी कलियुग या पृथ्वीवरती तो पाऊल ठेवायला आला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वधाम गमन करतात, ते कुठेच जात नाही. भगवान आपल्या सर्वांच्या मध्ये सदा सर्वदा विद्यमान आहे. तो परमात्मा श्रीमद भागवत ग्रंथामध्ये विद्यमान आहे. तोच परमात्मा आज पुरी जगन्नाथ क्षेत्रामध्ये साक्षात विद्यमान आहे. तो परमात्मा आज चारही धामांपैकी कलियुगाचं, या संवत्सराचं आराध्य परमेश्वर भगवान जगन्नाथ जे पुरीमध्ये विराजमान आहे. आणि तेच भगवान जगन्नाथ, तेच द्वारिकाधीश श्रीकृष्ण आपल्या पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या रूपामध्ये विराजमान आहे. तीच माता रुक्मिणी त्यांच्या पाठीमागे तशीच आलेली आहे. अर्थात तुम्ही विचार करा, हा आपला भागवत धर्म. तुम्ही म्हणे आम्ही पंढरीनाथाचे भक्त आहात. बराच पंढरीनाथाचे भक्त म्हणजेच तुम्ही द्वारिकाधीशाचे भक्त आहात, म्हणजेच तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहात. अर्थात कृष्णं वंदे जगद्गुरुं हे वाक्य जे आहे सर्वथा सत्य आहे. संपूर्ण सचराचरामध्ये जी ही परमात्म्याची मूर्ती, जी ही परमात्म्याची विभूती, जी ही परमात्म्याची अवस्था तुम्हाला पाहायला मिळते, हे सर्व केवळ कृष्णमय आहे. कृष्ण ही माझी माता, कृष्ण ही पिता, बहीण बंधू चुलता, सगळं कृष्ण ही कृष्ण आहे. पांडुरंग ही कृष्ण आहे, राम ही कृष्ण आहे, द्वारिकाधीश ही कृष्ण आहे, शिव ही कृष्ण आहे आणि सर्वस्व ही कृष्ण आहे. हा कृष्णमय भावही श्रीमद भागवताचा धर्म आहे. ज्या व्यक्तीनं या श्रीमद भागवत कथेचं अत्यंत मनापासून श्रवणपान केलं त्या व्यक्तीला जीवनामध्ये उद्धार होतो, यात जराही संशय नाही. अशा प्रकारे श्रीमद भागवताचा 11 स्कंद या ठिकाणी पूर्ण झाला. बोले श्रीमद भागवत महापुराण.
जसं त्या ठिकाणी भगवान स्वधाम गमन करतात, त्याच वेळी त्याच क्षणाला कलियुगानं धर्तीवर पाय ठेवलेला आहे. कारण त्याची हिंमत नव्हती, साहस नव्हतं. देव आहे तोपर्यंत तो येऊ शकत नव्हता, पण कली आलेला आहे. कलीच्या दोषाचं वर्णन केलं. फार महान भयंकर आहे हा कली, एवढा दुष्ट आहे, सगळ्या साधनाला जाळणारा आहे, भक्तीला संपवणारा आहे. अशा प्रकारचा हा कली, या कलीलाही तारून जाण्याकरता मार्ग सुद्धा सांगितलेला आहे. कलीचे जेवढे दोष आहेत ना महाराज, तेवढे गुण सुद्धा आहेत. म्हणून तर कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता सहज सरळ सोपे उपाय संत महापुरुषांनी आपल्याला सांगितलेले आहेत. यानंतर 4 प्रकारचे प्रलय सांगितले. 4 प्रकारचे प्रलय असतात, ते कसे आहेत त्याचे विशद वर्णन भागवतानं केलं. श्री शुक महामुनी राजा परीक्षिताला शेवटचा उपदेश देतात. श्री सूतजी महाराज शौनकादी 88,000 ऋषींना शेवटचा उपदेश देतात. श्री सनकादी ऋषी नारदजी महाराजांना भक्तीला शेवटचा उपदेश देतात. श्री गोकर्ण महाराज धुंदुकारीला शेवटचा उपदेश देतात. आणि आतापर्यंतचे सर्व कथा प्रवक्ता आणि या व्यासपीठाच्याही वतीनं आपणा सर्वांना या श्रीमद भागवत कथेमध्ये सर्वात शेवटचा उपदेश तो म्हणजे हा आहे. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं. नाम संकीर्तनं यस्य, ज्या देवाचं आम्ही नाम संकीर्तन करतो तो परमात्मा सगळ्या दुःखाला निवारण करतो. तो परमात्मा आम्हाला सर्वस्वी आपलंस करून घेतो. जसा विठू माझा लेकुरवाळा आहे ना, देवाच्या खांद्यावरती, कमरेवरती, पाठीवरती सगळे लेकर आहेत महाराज. आपण सगळे त्याचे लेकर आहोत. कोणाला कोणाला बसायचं त्याच्या खांद्यावर, देवाच्या कडेवर कोणाला बसायचं. तुका म्हणे कडे बैसो तेडे असो निर्भर. कोणाकोणाला देवाच्या कडेवर बसायचं, काय करावं लागतं त्याच्यासाठी? दोन्ही हात वर करायचे आणि बस त्याचं नाव घ्यायचं, एवढंच. याच्या व्यतिरिक्त दुसरा उपाय नाही महाराज. अशा प्रकारे भगवान परमात्म्याची नामही अत्यंत दिव्य अशी साधना आहे. नामाची महिमा अपरंपार आहे. नामही कलियुगमय, नामही आधार आहे. याचा निश्चय करून व्यक्तीनं जीवनामध्ये नामाचाच आश्रय घ्यावा. अशा प्रकारे श्रीमद भागवताचं शेवटचं मंगलाचरण या ठिकाणी पूर्ण झालं. त्याच्या अगोदरची ही कथा, श्रीमद भागवत महापुराणाची कथा संपन्न झाली. ती सभा, ज्या सभेमध्ये राजा परीक्षिताला श्री शुक महामुनी कथा सांगतात. भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत अखंड मुखामध्ये श्रीमद भागवताचं पारायण करणारे श्री शुक महामुनी त्या सभेमधून एकदम उठून उभे राहिले. सगळी सभा अत्यंत भावपूर्ण विदाई श्री शुक महामुनींना करते. सगळे संत मंडळी परमात्मा श्री शुक महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतात. कोणाहीकडे अजिबात लक्ष न देता श्री शुक महामुनी वनाकडे प्रस्थान करतात. आपलं काम झालं ना महाराज? काय पाहिजे होतं? काय काम होतं आमचं? राजा परीक्षिताला भागवत कथा सांगून मोक्ष द्यायचं. महाराज असं झालं, भगवान श्री शुक महामुनी निघून गेले आणि त्यांच्या उपदेशाची छाप मागे राहिली. अखंड भगवंताचं नाम संकीर्तन चालू राहिलं. त्या नाम संकीर्तनामध्ये राजा परीक्षित एवढा दंग झाला की तक्षक नाग कधी आला, कधी चावला आणि कधी निघून गेला कळालं सुद्धा नाही. तक्षक नाग येऊन चावून निघून गेला. त्याच क्षणी भगवान परमात्म्याच्या चरणी विलीन झालेले राजा परीक्षित त्यांना भगवान श्री शुक महामुनींच्या कृपेनं मोक्ष प्राप्त झाला. ही आहे श्रीमद भागवताची पूर्ण सुंदर दिव्यतम अशी कथा. श्रीमद भागवत जीवनामध्ये काय देऊ शकत नाही महाराज? प्रत्येक वस्तू, प्रत्येक आपल्याला प्रिय असणारी हर एक वस्तू देण्याचं सामर्थ्य भागवतामध्ये आहे. आणि सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे मोक्षही देण्याचं सामर्थ्य भागवतामध्ये आहे. म्हणून बाकीच्या गोष्टी मागण्यापेक्षा ना भागवताकडे मोक्ष मागा महाराज. ही मागणी जर पूर्ण केली देवानं तर महाराज याच्यापेक्षा आता तुम्हाला दुसरं काहीही मागण्याचं उरतच नाही. म्हणून मोक्ष ही सर्वात मोठी मागणी आहे.
म्हणून मोक्षाकरता कथा ऐकली गेली म्हणून ही कथा सर्वात उत्तम आहे. बाकी द्रव्याच्या अपेक्षेने कथा होत असेल तर ती कथा उत्तम नाही. केवळ मोक्ष ही सर्व श्रेयस्कर आहे. मोक्ष पुरुषार्थ नाही, परम पुरुषार्थ आहे. म्हणून अशा प्रकारची ही परम मंगलमयी श्रीमद भागवत कथा भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करू. याच्या नंतर स्कंद पुराणांतर्गत 4 अध्यायाचं महात्म्य येतं. पुढच्या वेळी जेव्हा आपली भागवत कथा होईल ना, तेव्हा तुम्ही सगळे श्रोते एकत्रित जमा आणि मग आपण ती स्कंद पुराणाची 4 अध्यायाची भागवताची महिमा त्यावेळी श्रवण करू. फार दिव्य कथा त्याच्यामध्येही आलेली आहे. अशा प्रकारे आजची सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करू. श्रीमद भागवत कथा संपन्न झाली. शेवटची 5 मिनिटाची सूचना देऊन या ठिकाणी मी वाणीला विश्राम घेईन. खूप आनंद वाटला. तुम्हा सर्वांचे अनंत साधुवाद, अनंत धन्यवाद. एकदा तुम्ही तुमच्या करता बरं एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा महाराज वा. गेल्या 7 दिवसापासून अशी अखंड सेवा भागवताची श्रवणपान तुम्ही केली. तुम्ही कथा नसती ऐकली तर आम्ही कोणाला सांगितली असती, नाही का? असंच प्रेम या भागवत कथेवर, मी म्हणत नाही आमच्यावर ठेवा, नाही आम्ही कोण आहेत, आमच्या नंतर येत राहतील. भागवत कथा अमर आहे, याच्यावरती प्रेम करा. आणि सर्वस्वी धन्यवाद त्या परिवाराला मी देईल की बघा महाराज, तुमचे एवढे सगळ्यांचे कान जे तृप्त झालेत ना, याचं काय कारण आहे माहिती तुम्हाला? की या परिवारामध्ये जे एवढं मोठं दुःख झालं, त्या दुःखावरही मात करून भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये जाण्याची बुद्धी उत्पन्न झाली, ही सुद्धा भगवंताचीच कृपा आहे. स्वर्गीय जगन्नाथजी बारसकर यांच्या उर्वरित परिवारानं, विशेष करून त्यांचे सुपुत्र आहेत सुभाषजी बारसकर, अच्छा असं नाही, ते पण स्वर्गीयच आहेत महाराज. मी म्हटलं तुम्हाला जगन्नाथजी पण स्वर्गीय ना? नाही आहेत. खूप मोठी मिस्टेक झाली. पण महाराज असं आहे की श्रीमद भागवत कथेचं हे फळ आहे की तुमचे जाणारे 3 पिढीपर्यंतचे पितर, येणारे 3 पिढीपर्यंतचे येणारे लोक, या सर्वांचा एकत्रित उद्धार करण्याचं सामर्थ्य या कथेमध्ये आहे. स्वर्गीय सुभाषजी बारसकर यांच्या दिवंगत जीवात्म्यास चीर अशी शांती लाभो. भगवान पंढरीनाथाच्या चरणी मी प्रार्थना करेल की हे देवा, या परिवारानं ज्या उद्देशानं या श्रीमद भागवत कथेचं नियोजन केलेलं आहे, या उद्देशाला पूर्ण करून भगवंताने आपल्या चरणावरती स्वर्गीय बारसकर यांना आपल्या चरणावरती विलीन करून घ्यावं, अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. हा जो परिवार आहे, याच्यानंतर त्यांनीही आपल्या जीवनामध्ये भगवत कार्य अशाच प्रकारे करत राहो. दान पुण्यादी जे कर्म आहेत ते करत राहो. भगवान श्री पंढरीनाथ सदा सर्वदा त्यांच्या परिवाराला सद्बुद्धी देऊन निरंतर सर्व दुःखांमधून सर्व संकटांमधून त्यांना निवृत्त करून सुखाचे, आनंदाचे आणि समाधानाचे दिवस या परिवारावरती देवो. भगवंताने आपल्या कृपेची वर्षा या परिवारावर करू, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आणि तुम्हा सर्वांना एवढी सुंदर कथा ऐकण्याचा योग याच परिवारांना दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी या परिवाराचे मी अनंत साधुवाद, धन्यवाद ज्ञापित करते. यानंतर आणखी काही सूचना असेल तर मला नक्की सांगा. हा, आणि माझे जे सहकारी मंडळी आहेत, खूप सुंदर अशी साथ संगत ज्यांनी दिली, तर त्यांचेही मी खूप खूप धन्यवाद देते. आमचे तबलावादक खूप सुंदर त्यांनी साथ दिली. सिंथवादनाचीही साथ त्यांनी दिली, गायनाची साथही दिली. आणि याचबरोबर जसं मी सांगितलं होतं की संहिता वाचन पारायण झालं पाहिजे महाराज, तर ती भागवत कथा पूर्ण होते. 3 तासात कथा सांगून होत नाही बरं का. त्याच्याकरता भागवत संहिता पाठ जर झाला तरच ती कथा पूर्ण मानली जाते. आणि मग ती संहिता पाठ करण्याकरता वृंदावनवरून पंडितजी आपल्याकरता आले, तर त्यांचेही मी खूप खूप धन्यवाद त्या ठिकाणी ज्ञापित करते. आणि महाराज नेहमीच आमच्या पाठीमागं असणार आहे. आमचे काका, आम्ही ज्यांना म्हणतो तुम्ही शिंदे मामा म्हणतात, महाराज हे जे आहे ना, ते म्हणतात आमचं नाव घेऊ नका, का हो तुम्ही असं करता, आमचं पुण्य का घेतात. पण महाराज नाही घ्यावं तर काय करावं. ते बारसकर परिवारामधून पण मी सारखं हेच वाक्य ऐकलं, हे नसते तरी कथा झाली नसती. मग आता त्यांनी काय काय केलं असेल ना, याची कल्पना तुम्ही करा. प्रत्येक गोष्टीसाठी पळत राहायचं. ते आमचे भौर बाबा आहेत आणि हे दोघांची अशी जोड जमली की बस, मग तुम्हाला काही आणखी गरज नाही कशाची.
तर अशा प्रकारे मी आमचे शिंदे काका त्यांनाही खूप खूप धन्यवाद देते की ही कथा तुम्ही एवढ्या सुंदर प्रकारे घडवून आणली. शंभूदादा पुढे या, आपल्या सर्व सहकारी कलाकार मंडळींना सन्मान करा. वृंदावरून जे महाराज आलेले आहेत त्यांचा अल्पसा थोडा सत्कार होईल. त्यांनी पूर्ण भागवत पारायण केलेलं आहे. आपण जरी इथं ऐकलेलं असेल तर पूर्ण भागवताचं पारायण त्यांनी 7 दिवसात पूर्ण केलंय. त्यांचा आपण छोटासा सत्कार करू. श्रीमान पंडितजी तिवारी महाराज. यानंतर ज्यांनी आपल्या या कथेला रंग दिलं म्हणजे पक्वादाची माताजीला ज्यांनी साथ दिली अशी शेखर दराडे सर म्हणजे आपल्या अहमदनगरचं भूषण आहेत ते. महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. महाराष्ट्रातच नाही तर परराष्ट्रात सुद्धा त्यांचे कार्यक्रम होतात. ते आपल्या या कथेला भेटलेत. आम्हीच आमचा अहोभाग्य समजतो. त्यांचा सत्कार तबला वादक शेखर सर दराडे. यानंतर ज्यांनी कीबोर्डची साथ दिली, ज्यांनी रंग भरला आपल्या कार्यक्रमाला असे सर यांचा बी बारसकर परिवारातर्फे छोटासा सत्कार आहे. नंदना आमच्या शब्दाला मान दिल्याबद्दल. यानंतर ज्यांनी गायनाची साथ दिली असे रोहित महाराज बडवे ज्यांनी पहिल्यापासून माताजीला लहानपणापासून आतापर्यंत जे साथ देऊ राहिले आणि ज्यांनी ते पेटीचे बोल शिकवले असे रोहित महाराज यांचा आपण सत्कार. प्रकारे आपली श्रीमद भागवत कथा आज पूर्ण झालेली आहे. तुम्हा सर्वांना जी सूचना मी पूर्वी दिली होती की माझे गुरुदेव परमपूज्य स्वामीजी महाराज ज्यांनी मला लहानपणापासून शास्त्र शिकवलं ते गुरु महाराज उद्या आपल्या या ठिकाणी कार्यक्रमामध्ये काल्याच्या कीर्तनात सर्वांना दर्शन देण्याकरता येणार आहेत. तर गुरुदेवांचं दर्शन घेण्याकरता आपण बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित राहायचंय. उद्या आपल्या काल्याच्या कीर्तनाची सेवा सकाळी ठीक 9:30 वाजता सुरू होणार आहे. 9:30 ते 11:30 या वेळेमध्ये सुंदर प्रकारे या ठिकाणी कीर्तन होईल. सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहा. आणि दुसरी त्या ठिकाणी सूचना जशी मी मागच्याच वेळी तुम्हाला दिलं होतं की आमच्या आश्रमामध्ये ज्या ठिकाणी आम्ही राहतो तिथे गुरुकुलाचं भव्य दिव्य काम चालू आहे आणि ज्ञानदान केवळ एवढंच पवित्र आणि सोज्वळ असा उद्देश असणारं हे गुरुकुल दीर्घ काळापर्यंत असंच चालत राहील अशा प्रकारची भगवान परमात्मेची कृपा या ठिकाणी आहे. तुम्हा सर्व मंडळींना या ठिकाणी सहयोगाकरता मी सादर आवाहित करते की तुम्हाला यथाशक्ती जे काही तुम्ही देऊ शकतात. आमचे शिंदे काका आहेत त्यांच्याकडे पावती पुस्तक असतंच तर त्यांना जे तुम्ही तुमच्या यथाशक्तीनं देऊ शकतात लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही अवश्य द्या आणि या दानाचं महत्पुण्य लाभ आपल्याही पदरात पाडून घ्या. अशा प्रकारे आणि आपल्या या श्रीमद भागवत कथेची गेल्या 7 दिवसाची व्हिडिओ शूटिंग झालेली आहे. हा इथे कॅमेरा आहे आणि आमचे रोहित काका त्यांचा स्वतःचा YouTube चॅनल आहे. तर त्या चॅनलवरती रोहित बडवे वेदवाणी असं मराठीमध्ये नाव आहे चॅनलचं. त्या चॅनलवरती थोड्या 1-2-4 दिवसानंतर हळूहळू सगळे पूर्ण कथेचे व्हिडिओ तुम्हाला त्या चॅनलवरती पाहायला मिळतील. म्हणजे जी कथा तुम्ही आता ऐकताय तीच परत घरी बसल्या बसल्या दुसऱ्यांदा ऐकण्याची संधी आहे.
तर तुम्ही लिहून घ्या नाव नंतर. अरे बाबा छान छान, म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणत, तुम्ही फार हुशार मंडळी आहात. तर अशा प्रकारे या ठिकाणी रोहित काकांचे पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी या कार्यक्रमाला शूटिंग केलं. अशा प्रकारे अनंत साधुवाद अनंत धन्यवाद ज्ञापित करून जर कुणाचं काही नाव राहिलं असेल तर त्याबद्दल क्षमा प्रार्थी आहे. उद्याच्या कार्यक्रमाला वेळेत या, वेळेत कार्यक्रम संपन्न होईल, वेळेतच गुरुदेवांचंही तुम्हाला दर्शन होईल. अशा प्रकारे आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी पूर्णाहुती देऊन मी वाणीला विश्रांती देते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. बोले श्रीमद् भागवत महापुराण की गोपाल कृष्ण भगवान की, श्री राधा रानी की, सब संतन की. नमः पार्वती पतये हर हर महादेव. हो जय श्री भागवता आरती करो तुझा भगवंता. हो श्री शुक्रमुनीने परम भक्तीने नामापरीने
वन्नम देवाहि वन्नम आराधिक्य ग्रहणम मस्तप्रक्षालनम मंद्रोष्वांजलिः हरिः ओम जजियेन जजियामाय जन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्याशन्न देहनाकं महिमानः